12 तारखेला ग्रहण आहे. कसं जाणार आहे धनु राशीसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. भारतामध्ये जरी ग्रहण दिसत नसेल तरी त्याचे व्हायब्रेशन जे आहे ते तुमच्या राशीप्रमाणे तुम्हाला काही परिणाम देतील. आठवं घर हे अचानक बदल, गुप्त गोष्टी, संशोधन, मानसिक परिवर्तन आणि आध्यात्मिक परिवर्तनाला दाखवतं. ग्रहणामध्ये तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी अचानकपणे चेंजेस होताना पाहायला मिळतील. सध्या शनी ढय्य असला कारणाने धनुराशीला थोडीफार कर्ज, पैशांचा खर्च या गोष्टी दाखवतच आहे. पण या काळामध्ये काही असे बदल होतील, कदाचित तुमचं ट्रान्सफर होईल, कदाचित तुम्ही घर चेंज कराल किंवा कदाचित काही गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये नवीन होतील. ऑफिसमध्ये तुमचा आत्मविश्वास चांगला असेल, रखडलेली कामे चांगली पूर्ण होतील, तुमच्या वरिष्ठांची तुम्हाला मदत मिळेल, हळूहळू मार्ग नीट होतील किंवा मी तुम्हाला सांगेन की फॉरेन रिलेटेड कामं आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला खूप चांगला अनुभव पाहायला मिळेल. त्याचबरोबर ग्रहणाचा काळ हा 6 महिन्यापर्यंत असणार आहे, त्यामुळे काही दिवसानंतर तुम्हाला कळेल की काही हळूहळू गोष्टी सुधारत आहेत. त्याचबरोबर आर्थिक लाभसुद्धा होण्याची शक्यता आहे. अचानकपणे काही लाभ होऊ शकतो. गुंतवणूक मात्र पूर्ण विचारपूर्वक तुम्हाला करायला हवी. आठवं घर आध्यात्मिकाला सुद्धा दाखवतं, त्यामुळे तुम्ही जर या काळामध्ये काही मंत्र जप केले, इष्टदेवताची आराधना केली तर खूप चांगल्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील. त्याचबरोबर थोडेसे शांत व्हा, चिडचिड करू नका, अंतर्मुख राहाल, शांत राहाल, देवाची आराधना कराल, मेडिटेशन कराल, हा काळ तुमच्यासाठी फार चांगला असेल. फक्त एवढंच मी तुम्हाला सांगेन की धावपळ करू नका, रात्री झोप येणार नाही, अतिशय जास्त तुम्ही चिंता करत आहात, या गोष्टीमुळे तुम्हाला त्रास होऊ शकतो, चिडचिड होऊ शकते, तुम्ही अतिशय विचार करत आहात, खर्चावर नियंत्रण ठेवा. या सगळ्या गोष्टी जर केल्या तर नक्कीच येणारे दिवस हे चांगले असतील. त्याचबरोबर मी सांगेन उगाचच ना कधी कधी आत्ताच्या काळात असं होऊ शकतं, तुम्ही शो ऑफसाठी खूप काही गोष्टी करताय की लोकांनी तुमचं कौतुक करावं, पण खर्चावर नियंत्रण ठेवा, कारण लोकांसाठी विचार करत बसाल तर तुम्हाला मात्र त्रास होईल. त्यामुळे जर नवीन संधी येत असेल किंवा नवीन काही ट्रान्सफर होत असेल तर मी तुम्हाला सांगेन की हा चेंज तुम्हाला दाखवतोय. काही अशा गोष्टी आहेत की जुन्या काही गोष्टी असतील त्या बंद करून नवीन दिशेने आपल्याला जायचं आहे. आत्मविश्वासाने त्या गोष्टीकडे पहा. थोडासा त्रास होतो कारण कधी काही नवीन करत असतात तेव्हा, पण चांगल्याच गोष्टी होतील. त्यामुळे पॉझिटिव्ह राहा, ध्यान करा, देवाचं नामस्मरण करा. त्याचबरोबर ॲस्ट्रोश्वेता 369 यांनी धनुराशीसाठी ब्रेसलेट बनवलेलं आहे. त्यांची बर्थ डेट 3 आहे. त्या लोकांसाठी आपण हे ब्रेसलेट बनवलेलं आहे, रुद्राक्ष आहे. त्यामुळे नक्की व्हिजिट करा. ॲस्ट्रोश्वेता 369 नक्की घाला. बेस्ट ऑफ लक. 12 ऑगस्टला सूर्यग्रहण आहे. कसा जाणार आहे मकर राशीसाठी येणारे हे दिवस हे मी तुम्हाला सांगणार आहे. मकर राशीच्या लोकांसाठी येणारे दिवस काही आव्हानात्मक जातील, कारण 7व्या घरामध्ये होतं. 7वं घर विवाहाला दाखवतं, पार्टनरशिपला दाखवतं, व्यवसायाच्या भागीदारीला दाखवतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टीवर तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. या काळामध्ये या रिलेटेड गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये थोड्याशा आव्हानं तुम्हाला घेऊन येतील. कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप त्रास होऊ शकतो किंवा काही छोटे मोठे अडथळे येऊ शकतात, वादविवाद होऊ शकतो. मग तुमचा कलिग असेल, तुमचे वरिष्ठ अधिकारी असेल तर मग संवाद तुम्हाला फार नीट सांभाळून ठेवायचा आहे. त्याचबरोबर नंतर मंगळ याची एंट्री झाल्यानंतर सुद्धा खूप घाईघाईने जर डिसिजन घेत असाल तर त्या गोष्टी टाळायच्या आहेत. कुठलाही व्यवसाय असू देत किंवा काही डील असू देत तुम्हाला काळजीपूर्वक करायची आहेत. ऑफिसमध्ये सुद्धा त्या सगळ्या गोष्टी आपल्याला नीट करायच्या आहेत. थोडेसे गैरसमज हजबंड वाईफच्या रिलेशनमध्ये होऊ शकतात, त्यामुळे वाद टाळा आणि थोडंसं शांत राहा. घाईघाई डिसिजन घेण्यापेक्षा किंवा हायपर होण्यापेक्षा थोडंसं शांत राहा, कारण मानसिक ताण, थोडासा अस्वस्थता तुम्हाला होईल, चिडचिड होईल. रात्री विश्रांती घ्या, झोप येणार नाही, खाण्यापिण्याच्या गोष्टीकडे लक्ष ठेवा. थोडं पोट बिघडण्याचे चान्सेस इथे मला जास्त दिसत आहेत, त्यामुळे स्वतःची तब्येतीची काळजी घ्या. बाहेर काही खाऊ नका, नाही तर त्या गोष्टी तुम्हाला होऊ शकतात. हजबंड वाईफचे रिलेशन हे प्रेमाने हँडल करा, कारण कधी कधी काही गोष्टी फार टोकाला जातात आणि चिडचिड, राग या गोष्टी तुम्हाला त्रासदायक होतील. त्याही गोष्टी तुम्हाला पाहायच्या आहेत. व्यवसायामध्ये सुद्धा एक लक्षात घ्या की कुठली डील करायची असेल काय तर तुमचा जो पार्टनर आहे, ऑफिस पार्टनर म्हणजे बिझनेस पार्टनर, त्याशी संवाद साधा. काही पटकन बोलू नका, थोडा वेळ घ्या. राग जरी आला तरी त्या गोष्टींचा नीट अभ्यास करा, एकमेकांशी बोला, त्यानंतरच सगळ्या गोष्टी होतील. वाणीवर कंट्रोल ठेवायचा आहे. चिडचिड थोडीशी होईल. तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेणं, रिलेशनशिपची काळजी घेणं हे या काळामध्ये जास्त महत्त्वाचं आहे.
जर नात्यांमध्ये संयम ठेवलात आणि आर्थिक बाबतीत पैसासुद्धा थोडासा खर्च होईल, कधी कधी अशा गोष्टी कराल की तुम्ही पैसे खर्च करताना तुम्हाला कळणारही नाही की इतका खर्च अचानकपणे कसा झालेला आहे. खूप खर्च होऊ शकतो, त्यामुळे खर्चाकडे लक्ष ठेवा. निर्णय शांतपणे घ्या, गुंतवणूक शांतपणे करा, नक्कीच चांगले दिवस येतील. ॲस्ट्रोश्वेता 369 मकर राशीसाठी स्पेशल आम्ही एक ब्रेसलेट बनवलेलं आहे. त्याचबरोबर आपण रुद्राक्ष सातमुखीसुद्धा देत आहे. आणि जर तुमचा मुलांकसुद्धा 8 असेल तर मुलांक 8नुसार सुद्धा तुम्ही घेऊ शकता, तसं तर कुठल्याही मुलांकानुसार घेऊ शकता. नक्की व्हिजिट करा ॲस्ट्रोश्वेता 369 आपल्या वेबसाईटला. तिथे तुम्हाला सगळ्या गोष्टी मिळतील. आणि शांत राहा, उपाय करा. बेस्ट ऑफ लक. येणाऱ्या 12 तारखेला सूर्यग्रहण आहे. कसा जाणार आहे कुंभराशीसाठी येणारे दिवस. कुंभराशीसाठी काही गोष्टी आव्हानात्मक सुद्धा असू शकतात, कारण हे ग्रहण आहे 6व्या घरामध्ये आणि त्याचबरोबर शनी 7.5 आहे. तर 6वं घर हे कशाला दाखवत आहे? नोकरी, कर्ज, शत्रू, स्पर्धा या गोष्टींसाठी तुम्हाला दाखवतं, आरोग्याला दाखवतं. त्यामुळे स्पेशली इथे तुम्हाला थोडासा त्रास होऊ शकतो. त्यामुळे या गोष्टीकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. स्पेशली जॉब जर असाल, जॉब तुम्ही शोधताय का, थोडंसं जर ऑलरेडी काम करत आहात तर त्यात नोकरीमध्ये तुम्हाला अडथळे येतात. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की कुठलीही गोष्ट घाईघाईने करू नका, चिडू नका. एक तर तुम्हाला काम करायची फार आवड असते आणि तुम्ही सगळा लोड स्वतःवर घेता, स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही. त्याही गोष्टीकडे तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे. आर्थिक व्यवहार करत असताना व्यवस्थित विचारपूर्वक सावधगिरीने गोष्टी करा. विनाकारण खूप खर्च होते, त्या खर्चाकडे लक्ष ठेवा. काही गुंतवणूक करत असाल तर त्या गुंतवणूकही तुम्हाला फार विचारपूर्वक करायचं आहेत. कर्ज घेत असाल तर या थोडासा हा काळ त्रासदायक असू शकतो, त्यामुळे डॉक्युमेंट नीट पहा. स्वभावामध्ये इतकी चिडचिड झालेली आहे, इतके रागराग करता तुम्ही, पटकन रिॲक्ट होता, त्यामुळे घरातल्या बरोबर मतभेद होण्याची शक्यता आहे. गैरसमज वाढत आहेत. त्यामुळे शांतपणे राहा, संवाद थोडासा साधा. तब्येतीची महत्त्वाची काळजी करा, कारण 6वं घर तब्येतीलाही दाखवतं. त्यामुळे आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. काही टेस्ट करून घ्या, काही आजारपण असेल तर त्या गोष्टी तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. त्याचबरोबर रुटीन लाईफला तुम्ही लक्ष द्या, मानसिक ताण त्याच्यावर लक्ष द्या. त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की एक लक्षात घ्या की पैशाचे व्यवहार जे आहेत ते सावधगिरीनं करायचे आहेत. आरोग्याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. मन शांत ठेवणं फार गरजेचं आहे. या गोष्टी करा, कारण खूपदा तुम्ही कामाच्या ह्याच्यामध्ये स्वतःकडे लक्ष देत नाही, सगळे काम घेता आणि मग चिडचिड मनामध्ये होते, सगळा ताण तुमच्यावर होतोय आणि सगळ्या जबाबदाऱ्या करूनही तुमचं ॲप्रिशिएशन होत नाही. या सगळ्या गोष्टीने तुम्ही कंटाळलेले असता आणि मग त्यासाठी तुम्ही कदाचित जॉब शोधत असाल. थोडासा धीर धरा, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. फक्त थोडंसं रागावर कंट्रोल ठेवणे, शांत राहणे, तब्येतीची काळजी घेणे सध्या काळाची गरज आहे. ॲस्ट्रोश्वेता 369 आम्ही कुंभराशीसाठी ब्रेसलेट बनवलेले आहे, उपाय दिलेले ते करा. सातमुखी रुद्राक्ष नक्की घाला, ऑर्डर करा आपल्या वेबसाईटमधून. मुलांक 8 असेल तर नक्की मुलांक 8चे ब्रेसलेट तुम्ही घालू शकता. नक्की फरक पडेल. बेस्ट ऑफ लक. येणाऱ्या 12 तारखेला सूर्यग्रहण आहे. कसा जाणार आहे? मीन राशीसाठी येणारे दिवस. मीन राशीच्या 5व्या घरामध्ये हे ग्रहण आहे. तर 5वा भाव हा काय दाखवतो? शिक्षण दाखवतो, प्रेमसंबंध दाखवतो, संतती दाखवतो आणि स्वतःची एक प्रतिमा सुद्धा दाखवतो. त्यामुळे या घरावर तुम्हाला फार लक्ष ठेवायचं आहे. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या होणार नाही, थोडीशी निराशा वाटेल. त्याचबरोबर करिअर रिलेटेड मी सांगेन की तुम्ही जे काम करताय या कामामध्ये एक नवी क्रिएटिव्हिटी सुद्धा येईल, किंवा कदाचित तुमचं मन अस्वस्थ असेल तर तुम्हाला ते काम करण्याची इच्छा सुद्धा म्हणजे करायची इच्छा सुद्धा वाटणार नाही. कारण कधी कधी मग एक तर त्या कामातून बाहेर तरी पडाल, नाही तर पूर्ण तरी कराल. अशा गोष्टी ते पाहायला मिळतात. खर्च खूप होतोय, चढउतार आहे. गुंतवणूक करताना खूप विचारपूर्वक करा. काही गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला त्रासदायक होऊ शकतात. त्यामुळे कुठलाही निर्णय घेत असताना या गोष्टीचा तुम्हाला विचार करायचा आहे. प्रेमसंबंधामध्ये गैरसमज, स्पेशली जे अनमॅरिड आहेत त्या लोकांसाठी मी सांगते की थोडीशी गोंधळ होईल, थोडेसे प्रॉब्लेम तुम्हाला इथे फेस करावे लागेल. त्यामुळे शांत राहा, जास्त चिडचिड करू नका. मुलांच्या शिक्षणाचे सुद्धा थोडं लक्ष द्यावं लागेल. इथे विद्यार्थ्यांना सुद्धा एकाग्रता वाढवण्यासाठी थोडासा वेळ लागेल, कारण ग्रहण या घरावर होत आहे.
त्याचबरोबर मी तुम्हाला सांगेन की मानसिक शांतता थोडीशी त्रासदायक होते. खूप विचार करताय, तुम्हाला असं वाटतं की माझा अपमान होतोय किंवा मला कोणी इन्सल्ट करताय. पण तुम्ही त्या पद्धतीने घेऊ नका. कारण बोलण्याचा कधी-कधी वेगळा भाव असतो आणि तुमचा समजण्याचा वेगळा असतो. पण यावेळेला तुम्ही इतके सेन्सिटिव्ह असता की एखादी गोष्ट बोलली की तुम्हाला असं वाटेल की ती मलाच बोलली. त्यामुळे अशा कारणामुळे तुम्हाला थोडासा मानसिक त्रास होऊ शकतो. त्यामुळे थोडेसे दिवस शांत राहा. मानसिक ताण घेऊ नका, अति विचार होऊ नका, अति सेन्सिटिव्ह सुद्धा होऊ नका. त्याचबरोबर ध्यान करा, योगासनं करा, पुरेशी विश्रांती घ्या, स्वतःमध्ये वेळ घालवा, चांगल्या गोष्टी शिका. त्याचबरोबर पैसे सांभाळून हे करा. कारण मला वाटतं ऑक्टोबरमध्ये थोडासा अजून तुम्हाला त्रास होण्याची शक्यता आहे. चिडचिड वाढेल इथं थोडंसं असं दाखवत आहे. काही काळ हा ग्रहणाचा तुम्हाला काही प्रॉब्लेम फेस करावे लागतील. 7.5 पण आहे, त्यामुळे तब्येतीची काळजी घेणंही गरजेचं आहे. त्यामुळे उपाय जे दिलेत ते करा. ॲस्ट्रोश्वेता 369ने मीन राशीसाठी एक ब्रेसलेट बनवलेलं आहे. रुद्राक्ष 7.5 आहे म्हणून 7मुखी रुद्राक्ष घाला. त्याचबरोबर तुम्ही 5मुखी सुद्धा रुद्राक्ष घेऊ शकता. त्याचबरोबर मुलांक 3 असेल किंवा दुसराही मुलांक असेल तर मुलांकाचे ब्रेसलेट सुद्धा ॲस्ट्रोश्वेता 369ला आहे. तर नक्की व्हिजिट करा आपल्या वेबसाईटवर. तिथे जाऊन तुम्ही मागवू शकता. बेस्ट ऑफ